हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी नम्रता तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ आहे स्वामीच्या बोरनांच्या वेळेचा, पण मला अपलोड करायला वेळ झाला. 8 दिवस होऊन गेले आहेत स्वामीच्या बोरनांना. तर त्या दिवशी रात्री मग मी ठरवलेलं स्वामीचं नाव बनवायचं. संजू मला म्हणालेली जरा नाव तेवढं बनवून घेऊन ये. मग रात्री सगळं किचन स्वयंपाक सगळं काही आवरून झाल्यानंतर मग मी रात्री 12:30 नंतर बनवायला बसली होती. आणि सकाळी मला लवकर जायचं होतं. ती म्हणाली होती की जरा लवकर ये, 9 वाजता तरी, म्हणजे मी ठरवलेलं जायचं, जेणेकरून सगळी प्रॉपर तयारी होईल. पण रोजचंच आहे. आणि खरं तर श्रीची एक्झाम चालू आहे आणि श्री आमचा ना आता 4थला आहे. पण आत्तापर्यंत आमच्या श्रीने कधीच रात्रीची बॅग भरून ठेवली नाही. जर त्याला बोललं की नाही रात्री खूप वेळा जरी ओरडून ओरडून सांगितलं की बॅग भर बॅग भर, तर तो बॅगेकडे जाणार, काहीतरी टंगळमंगळ करणार आणि तसंच येणार. आणि सकाळी परत त्याची बॅग भरायची असतेच. आणि तो आवरायला पण खूप वेळ लावतो. त्याला टीचर त्याच्या वेळेवरूनच ओरडतात, कारण तो वेळेवर स्कूलला जायला बघत नाही. त्याच्यावरून त्याला ओरडतात, पण तो अजिबात ऐकत नाही. मग मी म्हटलेलं जाऊ दे, ह्यांना कधी जायचं तेव्हा जाऊ देत, माझं मी आवरून निघते. जाताना मला श्रीच्या डॅडींनी म्हटलेलं तुला बस स्टॉपला सोडू का, पण मला खरं तर खूप राग आलेला, कारण हे दोघं ना अजिबात आवरत नाहीत. अगदी ऐन वेळेला म्हणजे टाईम होत आला ना निघायचा की मग गडबड करायची. मग मला आलेला राग, त्यामुळे मी निघून गेली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मला बस काही कित्येक म्हणजे मिनटं, साधारण तासभर मी उभी राहिली असेल. बस काही मला मिळाली नाही. मग श्रीला सोडून जाताना मला श्रीचे डॅडू भेटले. त्यांच्यासोबत मग मी म्हटलं चला लगेच जाऊया, या शब्दावर मी त्यांना घेऊन आले. आणि खरं तर ना मला प्रचंड टेन्शन आलं होतं. म्हणजे आता 1च तास राहिलेला आणि त्या वेळात मी काय करेन असं मला टेन्शन आलेलं. पण संजूने खूप काही आवरून ठेवलेलं तिने रात्री. ती मला बोलली होती की आम्हाला वेळ नाही मिळणार, तुझं तू येऊन कर. पण तिने थोडीफार तरी तयारी करून ठेवलेली. मग मी गेल्या गेल्या पटापट सगळं आवरायला घेतलं आणि खरं तर खूप छान अगदी टाईममध्ये झालं होतं. आता खूप दिवसांपासून मी पण म्हणत होती की आपण सलॉनमध्ये हळदी कुंकू करायचं. त्याच्यासाठी मी असे रांगोळींचे डेकोरेशनचे वगैरे ना स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. तेच मी तिला शेअर केले. त्यातलं मी तिला सांगितलेलं कुठलं हवं ते बघ आणि मला सांग, तसं आपण करू. तर तिने मला जसं सांगितलं होतं ना तसं मग आम्ही केलं. आणि खूप घाई झाली होती. मी तर आवरता आवरता चहा पित होती आणि मी चहा ॲडिक्ट आहे. म्हणजे मला चहा ना अगदी आठवण जरी कोणी काढली की नाही, चहाचा विषय निघाला तरी मला केव्हा म्हणजे टाईम काहीही असू दे, मला चहा प्यावासा वाटतोच. म्हणजे माझ्या लाईफमधलं चहा आणि भात ह्या 2 गोष्टी अशा आहेत ना की ज्यांना मी कधी सोडू शकत नाही. पण खरं तर मी एकदा सोडलं होतं. म्हणजे जेव्हा मी जिमला जायची ना तेव्हा मी चहा सोडलेला आणि सोडल्यामुळे ना जेव्हा मी केव्हा तरी असं चहा प्यायला असं घेतला तर मला घोटभर चहा प्यायला तरी उलटी व्हायची. एवढं मला त्रास व्हायचा तेव्हा चहाने. पण आता मला परत वाटतं सारखा चहा पाहिजे, चहा पाहिजे. आणि फायनल असं काही आम्ही हे डेकोरेशन केलं होतं. खरं तर मी माझा 100% द्यायचा प्रयत्न केलेला आणि मला तर आवडलं होतं. माझी बहीण वगैरे पण सगळेच जण म्हणालेत की खरंच खूप छान झालं आहे. आणि जेव्हा आम्ही संजूच्या घरी गेलो ना तेव्हा स्वामी पलीकडच्या अंगडे म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांकडे जाऊन झोपला होता म्हणून ठीक. नाहीतर स्वामीने जर कोणीही येऊ दे, त्याला दुसरं माणूस कोणतरी आलेलं घरी दिसलं की नाही, तो खूप रडतो, खूपच दंगा करतो. मी काकी नको नको बाबा नको. रडला बिडला तर सगळा मेकअप जाईल त्याचा. आलो माझं पिलू हसलं. हसला माझ्या कंदीपेला काय. जरा जरा परत परत आले दुसून कर. जरा बारीक पाहिजे होती. जरा असं मोठ्या पोरगींना बरं. घरी इथं बांधते तोपर्यंत चहा पी आधी. भारी साठ बघूया जरासा.
चालू आहे ना ह्याने खायला लावायचा हातात झालं तुमची काय झाली तुझी तांबडी गेला तांबडी कसली एकदा घट बसवून दे चंद्राचा हात दिला पुढच्या वर्षी तर होता तो आता मग हे होते तिळगुळ होते कुळगी अरे बाहुबली श्री व्हिडिओ बघितला तर चिडणार मग श्रीचा पेपर आहे रे आवाज झालं ना बोलू ना ग मी हा बाबा वाव कसलं भारी दिसतंय असं आम्ही स्वामीला तयार केलं होतं आणि खरं तर आम्हाला वाटलं होतं म्हणजे आम्ही जेव्हा ठरलं बोर्णन करायचं तेव्हा आम्ही विचार केलेला की स्वामी चिडचिड करेल रडेल तयारी करून घ्यायचं नाही पण खरं तर त्यांनी खूप छान तयारी करून घेतली होती रेडी पण झाला होता आणि जे बासरी होती ती किंवा जे दागिने होते ना ते त्याने खूप छान एन्जॉय केले होते त्यांचं ते तिळगुळ काढून काढून तो खात होता स्वामी ए बाबू हे बघ वाव काय पाहिजे तुला इकडे बघ हे बघ दे दे इकडे दे हे बघ स्वामी ए ट्राय अगं ते वरच हा मम्मीचं बी करा तुझं पण करूया काय खाऊ दे स्वामी खुश तिला घेऊन जाणार तिला बघूया 3-4 गावलामध्ये बसलं की सगळे पोरं थांबाय दाराचं लावतोय कधी फळेल होय भरोसा नाहीये आला हे पोरग मात्र गप राहिलेलं दिलेलं आहे का दृष्ट काढ त्याची दृष्ट काढ संध्याकाळी हा हा
तू मागे ना डोक्यावर बस आता. मी येते मम्मा आहे ना. चल तू बाहेर चल चल. अगं पाय देशील. ये ते माळ बी काढ दे लय जोड झालं. ये इकडे बाबू ये ये हे कापा. पण त्याचे 4 कर बाई एकाच. अरे उघड काय काय वरती खाली येणार नाही ना म्हणजे. नाही त्याला खाली आहे. बाहेर जायचं होय. गाडलं गाडकी जरा घायला ताला सुरत रडतोय की. चंद्रसारखा वाटतं. नाटकी. तेवढ्या पुरतं काय होय. लूळ. भावजींचं मोरणार. तुमचं करूया का. नको आमचं. भावजींचं मोरला बसले तर म्हणून टाकली एक काढून. हा ते तुला दिलंय ते. भाऊजी. आता निघलं रे हा, हा. हे बघ मी तुला काढतो ना. ए नागरी समिती. अंगावर कपडे घातलेत त्याने. तर मस्तपैकी बोरनान आणि बहिणीच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम छान असा पार पडला होता. त्यानंतर आम्हाला खूप वेळ झालेला, मग आम्ही इथूनच जेवून जाणार होतो. मग आम्ही थांबलेलो तिथे. बोरनान झाल्यावरती संजूच्या मिस्टरांनी आणि मी स्वामीचे केस कापले होते. ॲक्च्युली खूप दिवसांपासून म्हणजे वाट बघत होतो आम्ही. पण आता बोरनान झालं म्हणून म्हटलं चला आता वेळ आहे तर कापून टाकूया. आणि स्वामीचे आम्ही केस कापून टाकले होते. खरं तर अर्धा व्हिडिओ आम्ही खूप दिवसांपूर्वी एडिट केला होता आणि अर्धा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला. खरं तर मला माझ्या कामांमुळे वेळच मिळत नाही व्हिडिओ एडिट करायला. त्याच्यामुळे मग अजून व्हिडिओ नवीन बनवायचे म्हटले तरीसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये तेवढी स्पेस नाही. त्याच्यामुळे मग नवीन नवीन व्हिडिओ पण बनवायचे राहून जातात. एडिट करायला वेळ नाही. त्यामुळे त्यानंतर मग आम्ही इथे जेवणं वगैरे केली. आमचा श्री पण आला होता. त्यामुळे इथं रात्री नॉनव्हेजचा बेत केलेला आहे. इथूनच जेवून आम्ही निघालो मग आमच्या घरी जायला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.